सर्वांच्या कमेंट्स आणि डिमांडवरून आज चिकन बिर्याणी फुल व्हिडिओ रेसिपी मी अपलोड करत आहे, तर तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मला सांगितलं होतं की बिर्याणीचं अचूक प्रमाण सांगा, तर आज मी तुम्हाला 2 किलोची चिकन बिर्याणी कशी बनवायची हे फुल व्हिडिओ दाखवणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आता पाहूया 2 किलोसाठी आपल्याला कोणकोणते सामान लागणार आहे। तर सर्वात आधी घेतलेले आहे 2 किलो तांदूळ, आलं लसूण पेस्ट, दही, मसाल्यामध्ये आहे हळद, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि चिकन मसाला, टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना, आणि हा जो कांदा आहे बारीक कट करून घेतलेला आहे। आता याला आपण फ्राय करून घेणार आहे, आणि 2 किलो चिकन, आणि हा जो कांदा आहे तो कोशिंबिरीसाठी आपण वापरणार आहे। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर आधी चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये हे जे आपण मसाले घेतले होते सर्व मसाले टाकायचे। मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। यामध्ये आलं लसूण पेस्ट, भरपूर प्रमाणात आलं लसूण पेस्ट टाका, याने चव खूप छान येते। इथे मी 3 ते 4 चमचे टाकले आहे। आणि टोमॅटो आहे बारीक कट करून घेतलेला आहे, पावशेरपेक्षा थोडे जास्त टोमॅटो आहेत। आता इथे मी 2 किलो बिर्याणी घेतली आहे, याप्रमाणे हे प्रमाण आहे, तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। दही, आणि सगळ्यात मेन म्हणजे हा जो चिकन बिर्याणी मसाला आहे हा टाका, याने चव खूप छान येते। आपण घरच्या घरी जे सामान उपलब्ध आहे त्याच्यातूनच बिर्याणी बनवत आहोत, खूप टेस्टी आणि मस्त अशी बिर्याणी होते। आता इथे मी मीठ टाकत आहे, मीठ तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाका। आणि याच्यामध्ये जाणार आहे कोथिंबीर आणि पुदिना, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हे आपण मॅरिनेट करणार आहे। थोडासा पुदिना आणि कोथिंबीर ठेवलेली आहे। चला आता हे मिश्रण मॅरिनेट करून घेऊया। आता मॅरिनेशन करताना शक्यतो तुम्ही हे हातानेच मॅरिनेट करा, जेणेकरून प्रत्येक चिकनच्या तुकड्याला हा मसाला पूर्णपणे लागतो आणि व्यवस्थित मॅरिनेशन होते। हे पहा, असं छान पद्धतीने हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवा, चव खूप छान लागते। बघा किती छान असं हे मॅरिनेशन झालेलं आहे, सुगंध तर इतका सुंदर येत आहे। आता याला आपण अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट करायला ठेवूया। चला आता कांदा आपण फ्राय करून घेऊया। याच्यासाठी भरपूर प्रमाणात तेल घेतलेलं आहे। आता हा कांदा जो आहे तो बारीक असा चिरून घेतलेला आहे, याला असा मोकळा करून घेऊया, म्हणजे तो पटकन असा तळून होईल। 2 किलो कांदा आहे, कांदा असा छान मोकळा करून घेतला की तो पटकन ब्राऊन होतो। चला आता मग तेल गरम होईपर्यंत हे करून घेऊ, आणि मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। तेल गरम होत आहे तोपर्यंत इथे आपण तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवूया। पाण्याला उकळी येईपर्यंत आपला कांदा फ्राय होईल। इथे पाण्याला उकळी येईपर्यंत बघा इथे तेल गरम झालेलं आहे। आता आपण चेक करून घेऊ। आता आपण हा सर्व कांदा जो मोकळा करून ठेवलेला आहे तो इथे फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम स्लो करून हा पूर्ण कांदा आपण तळून घेऊया। आता हा कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मीडियम गॅस करायचा आहे, कारण की आता खूप छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। कडक झाला पाहिजे कांदा, म्हणून थोडंसं गॅसची फ्लेम लोच ठेवायचे, जेणेकरून कांदा आपला क्रिस्पी होईल। तर बघा छान पद्धतीने इथे कांदा ब्राऊन होत आहे। अशा पद्धतीने बघा छान असा हा कांदा कुरकुरीत झालेला आहे। तर आता याला काढून घेऊ। सर्व कांदा
आता फ्राय करून घेऊ. तोपर्यंत आता मी इथं कोशिंबिरीसाठी कांदा कट करून घेते. आता पहा, हा कांदा पण लाल झालेला आहे. तोपर्यंत इथं पाण्यालाही उकळी आलेली आहे. आता पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ, तेल आणि थोडेसे अख्खे गरम मसाले. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि गरम मसाल्यामध्ये मी फक्त हे तमालपत्र आणि दालचिनी टाकत आहे. कारण आता आपण घरात मुलं आणि मोठी माणसं आहेत, त्याच्यामुळे थोडंसं मुलांच्या प्रमाणेच हे बनवावे लागेल. आणि याच्यामध्ये थोडीशी तेलाची धारसुद्धा टाकायची आहे. आणि अचानक बघा आता इथे लाईटही गेलेली आहे, तर तुम्हालाही थोडासा व्हिडिओमध्ये चेंजेस वाटत असेल तर थोडं समजून घ्या प्लीज. आता तेल टाकून झाल्यानंतर आम्ही तांदूळ जो आहे स्वच्छ धुवून ठेवला होता, तर आता हा धुवून घेतलेला तांदूळ आहे, हा पाण्यात टाकून घ्यायचा आहे. आणि हा सर्व तांदूळ आता आपण याच्यामध्ये टाकून 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत बघा इथे कांदाही तळून होत आहे. कांदा जास्त असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे. हा तळलेला कांदा आपण या मॅरिनेशनमध्ये टाकून घेऊ. यात एक गोष्ट खूप चांगली आहे, सगळ्यात आधी मॅरिनेशन केल्यानंतर चिकन जे आहे छान मॅरिनेट होतं आणि आपली बाकीचीही सर्व कामे व्यवस्थितपणे होतात. आता मसाला जास्त करायचा आहे म्हणून यामध्ये हे जे प्रमाण आहे थोडं जास्त घेतलेलं आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया. आणि अजूनही जो कांदा फ्राय होणार आहे तोही याच्यात टाकायचा आहे. आता बिर्याणी बनते म्हटल्यावर आमेराला तर असं झालंय कधीही बिर्याणी होते, पण आता तरीही तांदूळ मोकळा शिजण्यासाठी आता पहा हे पाणी जरा जास्त घेतलेलं आहे, जेणेकरून तांदूळ मोकळा आणि सुटसुटीत असा शिजतोय. आता तुम्ही म्हणाल हे दोन दोन असे कोशिंबीर का आहे, तर काय आहे की घरात बरीच माणसं असल्यामुळे काहींची आवड असते दही आणि कोशिंबीर, आणि काहींना दही आवडत नाही, मग त्यांच्यासाठी हा वेगळा कोशिंबीर आहे आणि ही दहीवाली कोशिंबीर. आता बघा कोशिंबीरमध्ये छान असा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. दही खाणाऱ्या लोकांसाठी दहीवालं कोशिंबीर आहे आणि बिना दहीवाल्यांसाठी. आता याच्यात मीठ आपण जेव्हा खायला घेणार आहे तेव्हा टाकणार आहे. तोपर्यंत हे मिक्स करून घेऊया. बाकीची सर्व कामं तर आपली चाललेली आहे. चिकन छान असं इथं मॅरिनेटसुद्धा होत आहे. ही सर्व कामे तर चालूच आहे आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे भांडी घासायचं आहे. चला आता आपण तेही पटकन करून घेऊया. आता तांदूळ शिजत आला आहे, त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे. तांदूळ मोकळा असा शिजतो, भात जो आहे खूप मोकळा होऊन जातो. पूर्णपणे कांदा तळून झालेला आहे, तो आता मॅरिनेशनमध्ये मिक्स करून घेऊ. आणि जे आपण तळून घेतलेलं तेल आहे तेही 4 ते 5 चमचे याच्यामध्ये टाकून घेऊया. आता मॅरिनेशन पूर्ण झालेलं आहे आणि आपला तांदूळही पूर्णपणे शिजत आलेला आहे. आता बिर्याणीला आपण दम देणार आहे, तर दम देण्यासाठी 10 ते 15 मिनटे याला ठेवायचं आहे. आता हा सर्व तांदूळ आपण गाळून घेऊया चाळणीमध्ये. हे पहा, आता हे मिश्रण एकत्रित करून घेऊया आणि यालाही शिजत ठेवूया. चला, तर आता हे मॅरिनेशन पूर्ण झालेलं आहे. त्याला आता शिजत ठेवूया. चिकनही 80 ते 90% आपण शिजून घ्यायचं आहे. पूर्णपणे चिकन शिजलं तरच बिर्याणी खूप छान अशी लागते. आणि इथं जो आहे भातही शिजला आहे, बघू शकता एकदम एक कणीवर भात आलेला आहे. याला आता आपण गाळून घेऊया.
आता हा तांदूळ पूर्णपणे पाण्यातून काढून घ्यायचा आहे। चाळणीने मी हा काढून घेत आहे। याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। पूर्णपणे हा तांदूळ आता मोकळा शिजलेला आहे बघा। आता आपण बिर्याणीला दम देऊया। मॅरिनेशनसाठी पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया आणि हा जो तांदूळ आहे तो टाकून घेऊया। तांदूळ टाकल्यामुळे खाली जो मसाला आहे तो लागत नाही आणि जळत सुद्धा नाही। सर्व स्प्रेड करून घ्यायचं आहे। म्हणजे पहा आता याच्यावर चिकन शिजलं का आता आपण ते बघूया। चिकन हे छान पद्धतीने शिजलेलं आहे। पूर्णपणे चिकन जर शिजवलं तर टेस्ट खूप छान येते बघा। किती छान पद्धतीने चिकन आणि मसाला हा पूर्णपणे झालेला आहे। आता सगळ्यात आधी चिकनचे पीस जे आहे ते याच्यावर स्प्रेड करून घ्यायचे आहे। म्हणजे आपण जेव्हा बिर्याणी याच्यातून काढून घेतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक साईडला जे आहे ते चिकन मिळतं। हे पहा अशा पद्धतीने हे आता मॅरिनेशन आपण करून घेऊया। आता हे पूर्णपणे शिजलेलं चिकन आणि तांदूळ याला आपण दम देत आहोत। हे पहा पातेल्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने चिकन दिसत आहे असं पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यावर आपण तांदूळ टाकणार आहे। पूर्णपणे पसरून झालेला आहे। आता याच्यावर भात आपण टाकून घेऊया। बघा तांदूळ किती छान असा मोकळा शिजलेला आहे। पूर्ण जशी प्रोसेस दाखवली आहे तसंच तुम्ही बनवा। तुमची बिर्याणी खूप छान होईल आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी। पहा तांदूळ पूर्णपणे इथे टाकून घेतलेला आहे। सगळीकडे एकसारखा असा पसरून घ्यायचा आहे। आता त्यावर आपण हा जो कांदा ठेवला होता गार्निशिंगसाठी हे टाकून घेऊया आणि याच्यावर जे आहे कोथिंबीर आणि पुदिना हेही कट करून ठेवलं होतं तेही टाकूया। गार्निशिंगसाठी हे खूप छान असं वाटतं। आता यामध्ये फूड कलर टाकून घेऊया। सगळ्यात आधी असं भातामध्ये करून घ्या जेणेकरून फूड कलर जो आहे पूर्णपणे खालीपर्यंत जातो आहे। हे पहा आता हा मी येलो कलर घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवा असेल तो कलर इथे टाकून घ्या आणि असं पूर्णपणे बघा कशी वाटते बिर्याणी एकदम छान। आता याला आपण दम करायला ठेवून देऊया। हे पहा आता याला 10 ते 15 मिनिटं आपण दम वर ठेवूया। तर अशा पद्धतीने ही चिकन दम बिर्याणी रेडी झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला पूर्ण रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आणि हे पहा किती छान अशी ही बिर्याणी रेडी झालेली आहे। तर कोशिंबीरसोबत बिर्याणी सर्व करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मायराज किचनला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। अजूनही छान छान व्हिडिओसाठी धन्यवाद।